हॅलो फ्रेंड्स, GMC संभाजीनगर या एक्झामला आजपासून सुरुवात झाली आहे। 25, 26 आणि 28 तारखेला ही तुमची एक्झाम होणार आहे। आज जो 25 ऑगस्टच्या सर्व शिफ्टला जे प्रश्न विचारले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्यांचाही पेपर बाकी असेल त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अगदी खास होईल, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षेत जे प्रश्न बनवत आहात त्याकरता आपण एक्झाम स्पेशल MCQ तयार केले आहेत आणि सोबत तुमची परीक्षेच्या अनुषंगाने ऑनलाईन प्रॅक्टिस व्हावी याकरता 60 ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी आहेत। तुम्हाला यामध्ये काय काय भेटणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपल्या स्क्रीनवर आहे, आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न विचारण्यात आला होता की वनस्पती पेशींमध्ये पेशी भक्तिकेचे म्हणजे सेल वॉलचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे पेशीला निश्चित आकार देणे, आधार देणे आणि संरक्षण करणे। त्यानंतर प्रश्न 2, विद्युत विभवांतर म्हणजे व्होल्टेज आणि विद्युतधारा करंट यांच्यातील संबंध कोणत्या नियमाने दर्शवला जातो? याचं योग्य उत्तर आहे ओहमचा लॉ। यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता, म्हणजे सामनेदान यावर देखील फोकस होता। पुढील प्रश्न, ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर योग्य उत्तर आहे 29 आणि जालना ही 29वी महानगरपालिका आहे। यानंतर पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या राज्य आरोग्य निर्देशांक स्टेट हेल्थ इंडेक्स 2024-25 नुसार मोठ्या राज्यांच्या श्रेणीत कोणत्या राज्याने चांगली कामगिरी केली? तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड। आणि लक्षात घ्या, जो सामनेदान होता त्यामध्ये चालू घडामोडी ज्या होत्या, विशेषतः जुलै महिन्याच्या देखील चालू घडामोडी विचारण्यात आल्या होत्या, त्यामुळे जानेवारी ते जुलै यापर्यंतच्या चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने करून घ्या। चालू घडामोडीवर व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, त्यात जाऊन आपण शॉर्ट्सच्या माध्यमातून सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता। पुढील प्रश्न, राकेश कुमार ज्यांना नुकताच अर्जुन पुरस्कार मिळाला ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर राकेश कुमार अर्जुन पुरस्कार आणि ते संबंधित आहे पॅरा तिरंदाजी म्हणजे पॅरा आर्चरी खेळाशी। पुढील प्रश्न, आरोग्याच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स चे पूर्णरूप या ठिकाणी विचारण्यात आलं होतं। तर पूर्णरूप ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे, बॉडी मास इंडेक्स असे याला म्हटले जाते। पुढे, भारतात हरभरा उत्पादनात कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेशचा या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो। यानंतर पुढील प्रश्न, भारतात सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी नव्याने स्थापन झालेले सहकार मंत्रालय चे पहिले मंत्री कोण आहेत? तर लक्षात घ्या, भारताचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा हे सहकार मंत्रालयाचे मंत्री आहेत। पुढील प्रश्न, 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते? तर आपण इतिहासामध्ये ऑलरेडी वाचलं आहे, तर गायची आणि डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर केला, त्यामुळे 1857चा उठाव त्या ठिकाणी झाला होता। पुढील प्रश्न, कोकण किनारपट्टीवरील वंश परंपरागत जमीनदारांना काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे त्यांना खोत असे म्हटले जाते। अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। तर लक्षात घ्या, आपण जे एक्झाम स्पेशल PDF बनवले आहेत ना, त्यामध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर केले आहेत तर या ठिकाणी बघू शकता। पुस्तक आणि लेखक आहे, लेखक आणि टोपण नाव आहे, समानार्थी विरोधार्थी शब्द आहेत, म्हणी त्यांचे अर्थ, भारतातील सण आणि उत्सव, भारतातील नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे पुरस्कार, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर सरांची यादी, वारसा सरांची यादी, GI टॅक्स, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, महत्त्वाची शिखर परिषदा, अर्थसंकल्प आणि जनगणना, हे सर्व टॉपिकवर तुम्हाला PDF फाईल भेटणार आहेत आणि हे सर्व टॉपिक अगदी परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत। सोबत तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करण्याकरता कोणकोणते टॉपिक, प्रत्येक टॉपिकवर 5 फुल लेंथ टेस्ट भेटतील। महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांचे 5 टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत। जवळपास 1000 MCQ आणि 60 ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये भेटेल। याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करावा लागेल, त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिली आहे। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्रातून वाहत नाही? आता ऑप्शन काय माहीत नाही, परंतु विद्यार्थ्यांनी सांगितलं की इंद्रावती हे त्याचं योग्य उत्तर होतं। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित आहे? त्यामुळे कलमे हा देखील टॉपिक अगदी महत्त्वाचा आहे। याचं योग्य उत्तर आहे कलम 51 मार्गदर्शक तत्त्वे संबंधित आहे। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा भाग 2 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे नागरिकत्व। पुढील प्रश्न,
पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली? तर राईट आन्सर आहे ठाणे. पुढील प्रश्न, जुलै 2025मध्ये परदेशात कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टिरक्षक फलंदाज कोण ठरला? तर जुलै 2025मध्ये आपल्याला माहीत असेल की इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच होती, बरोबर, इंग्लंडमध्ये. आणि यष्टिरक्षक कोण होता? तर ऋषभ पंत होता. त्यामुळे साधा सोपा प्रश्न होता. जे क्रिकेट बघतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर लगेचच येईल. आणि लक्षात घ्या, डेली जर आपल्याला करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हा आपण एक यूट्यूब चॅनल तयार केला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ज्यावर आपण 2 व्हिडिओ अपलोड करतो. 5-5 प्रश्नांचे छोटे रील्सच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी तयारी करत असतो. तर नक्की त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने तुमचा होऊन जाईल. पुढील प्रश्न, मृत्युंजय ही महाकादंबरी कोणत्या पौराणिक पात्रावर आधारित आहे? तर मृत्युंजयमध्ये कर्णाची स्टोरी त्या ठिकाणी दिली आहे. विजय सावंत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. पुढील प्रश्न, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिले. आणि पुस्तक आणि लेखक यावर आपण 400+ प्रश्न कव्हर केलेत. जो स्पेशल PDF आहे तो जर तुम्ही घेतला तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. पुढील प्रश्न, ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि.स. खांडेकर हे ययाती कादंबरीचे लेखक आहेत. पुढील प्रश्न, उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे ज्याला कमी ज्ञान असते तो जास्त बढाया मारतो. पुढील प्रश्न, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता? योग्य उत्तर आहे उपमा. उपमा दिली की आभाळा एवढी माया तुझी माझ्यावर राहू दे, त्यामुळे या ठिकाणी उपमा अलंकार होईल. पुढील प्रश्न, जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? जेव्हा तेव्हा हे मिश्र वाक्य आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्य कोणते? तर 4 वाक्य तुम्ही बघून घ्या, म्हणजे वाक्य शुद्ध व्याकरण यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, त्याने आपल्या मित्राला मदत केली. पुढील प्रश्न, सज्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दुर्जन. स्तुती या विरुद्धार्थी शब्द निंदा. विरुद्धार्थी टॉपिकवर 200+, समानार्थी शब्दावर 200+, म्हणी आणि त्यांचे अर्थ त्यावर 200+ प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत स्पेशल PDFमध्ये. नक्की घ्या. सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे आदित्य. पुढील प्रश्न, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे समीर. आता बघूयात मॅथ आणि रिझनिंगमध्ये कोणकोणते टॉपिक विचारण्यात आले होते. तर या ठिकाणी बघू शकता, नफा आणि तोटा, त्यानंतर गुणोत्तर, रेल्वे, सिम्प्लिफिकेशन, शृंखला, पझल टाईप प्रश्न होते. त्यानंतर ब्लड रिलेशन यावर प्रश्न होते. त्यानंतर ABCD रिझनिंगवर प्रश्न होते. इंग्लिश टॉपिकमध्ये टेन्स, एरर, आर्टिकल, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस, सिनोनिम, अँटोनिम या टॉपिकवर प्रश्न होता. महत्त्वाचं म्हणजे की पॅरेग्राफ यावेळेस त्यांनी त्यावर प्रश्न विचारलेले नाही. त्यानंतर मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना, विशेषण, उपमा अलंकार, म्हणी, पुस्तक यावर 3 प्रश्न होते. आणि सामान्य ज्ञानमध्ये भूगोल, चालू घडामोडी, विशेषतः 2025च्या विज्ञान आणि आधुनिक इतिहास या टॉपिकवर प्रश्न बघायला भेटत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, टाईम खूप कमी आहे, त्यामुळे हा कोर्स तुम्ही नक्की परचेस करा. याची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असेल. ज्याही ऑनलाईन टेस्ट आहे त्याला मल्टिपल अटेम्प्ट आहेत. 100 प्रश्न जे तुम्ही एक्झाममध्ये देणार आहेत त्याची देखील या ठिकाणी प्रॅक्टिस होऊन जाईल. ते आपल्याकडे 5 टेस्ट आहेत. बाकीच्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही कितीही वेळेस देऊ शकता. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं सोल्युशन आणि रँक त्या ठिकाणी बघायला भेटेल. तसेच जर आपल्याला बाकी एक्झामसाठी तयारी करायची आणि एकाच वेळेस जर मटेरियल हवं असेल तर 18,000+ प्रश्नांचं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केला आहेत. प्राईज आहे 499. हा देखील कंटेंट आपण आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन एज्युकेटर ते डाउनलोड करून हा तुम्ही घेऊ शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक, कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर त्या ठिकाणाहून ॲप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री ऑनलाईन टेस्ट द्या आणि त्यानंतर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. आजचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता. तसेच डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.